श्री स्वामी समर्थांचे उपाय आणि तोडगे आज आपण बघणार आहोत। चला व्हिडिओला सुरुवात करूया। स्वामी समर्थांचे उपाय आणि तोडगे। सतत घरात कटकटी होतात, छोट्या मोठ्या गोष्टीवरून भांडणे होतात आणि नंतर त्याचे रूपांतर वादामध्ये होते। घरामध्ये मुले चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, कोणाचं ऐकत नाहीत, मोठ्यांचा अनादर करतात। घरामध्ये सतत भांडणे होत असतील, कसल्या ना कसल्या कारणाने घरातील इलेक्ट्रिक वस्तू देखील खराब होत असतील तर हे नकारात्मक ऊर्जेचे चिन्ह आहे। यावर एक प्रभावशाली उपाय आपण आज पाहणार आहोत। हा उपाय केल्याने तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच सकारात्मक ऊर्जा जाणवू लागेल, घरातील दोष मुक्त होतील, मनशांती मिळेल, तुम्हाला घरामध्ये बाहेरपेक्षा जास्त करमायला लागेल, घरातील माणसं एकमेकांबद्दल काळजी करायला लागतील। चला तर मग हा उपाय कोणता आहे? स्वामी समर्थ यांच्या कृपेने तुम्ही या उपायाला सुरुवात करायला काही हरकत नाही। श्री दत्त महाराजांचा घरातील शांततेसाठी हा उपाय आहे। त्यासाठी काय साहित्य लागते ते देखील आपण बघणार आहोत। आपल्याला त्यासाठी 2 अगरबत्ती, पाण्याने भरलेला ग्लास, दत्त महाराजांची प्रतिमा। तर आता शांत जागेत बसून दत्त महाराजांची प्रतिमा समोर ठेवा। जर आपल्याकडे उपलब्ध असेल तर 2 अगरबत्त्या लावा आणि दत्त महाराजांना प्रार्थना करा। आपल्या घरातील समस्यासाठी, चिडचिड, भांडणे, आर्थिक अडचणी, दत्त महाराजांकडे मदत मागून प्रार्थना करा। शांतपणे श्री गुरुदेव दत्त मंत्राचा जप करा। जप करताना ग्लासमधील पाण्याकडे बघत राहा। अगरबत्ती संपेपर्यंत आपल्याला हा जप करायचा आहे। जप पूर्ण झाल्यावर ग्लासमधील पाण्यावर फुंकर मारा आणि थोडीशी अगरबत्तीची विभूती त्या पाण्यामध्ये टाका। हे पाणी घरामध्ये सर्वजण पीत असलेल्या पाण्यात आपल्याला मिक्स करायचं आहे। हे उपाय 21 दिवस नियमितपणे करावेत। तर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय करू शकता। तुम्ही दत्त महाराजांची आरती किंवा स्तोत्र देखील वाचू शकता। तुम्ही हा उपाय पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने केल्यास तुम्हाला नक्कीच चांगले परिणाम दिसतील। श्री दत्त महाराजांच्या उपायाने आपल्याला कोणते फायदे होतात हे देखील आपण आज पाहणार आहोत। घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न बनते। तसेच दत्त महाराजांचे नामस्मरण आणि स्तोत्रपठण घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करते। दत्त उपासनेमुळे घरातील सदस्यांमधील वाद आणि कलह कमी होतात आणि प्रेम आणि बंधुभाव वाढतो। मुले शांत आणि शिस्तप्रिय बनतात। आर्थिक परिस्थिती सुधारते। दत्त महाराज धन आणि समृद्धीचे देवता मानले जातात। दत्त उपासनेमुळे आर्थिक अडचणी दूर होतात आणि आर्थिक प्रगती होते। वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते। दत्त उपासनेमुळे घरातील वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते। नजर दोष आणि वाईट शक्तीपासून संरक्षण मिळते। आरोग्य सुधारते। दत्त उपासनेमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य देखील आपले सुधारते। रोग आणि त्रासापासून मुक्ती मिळते। इच्छा पूर्ण होतात। दत्त महाराज भक्तांची इच्छा पूर्ण करतात। मनशांती आणि आनंद मिळतो। उपाय दत्त उपासनेसाठी काही सोपे उपाय आहेत। आपण हे रोज करू शकतात। आपण दररोज दत्त मंदिरात दर्शन घेणे आणि पूजा करणे नियमितपणे करणे। दत्त महाराजांच्या नामस्मरण आणि स्तोत्र पठणाचा नियमित अभ्यास। घरी दत्त मूर्तीची स्थापना आणि पूजा करणे। गुरुवार हा दिवस दत्त उपासनेसाठी विशेष मानला जातो। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री गुरुदेव दत्त।